आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। श्रद्धा वालकर प्रकरणात आफताब पूनावालाचा कबुलीनामा समोर आलाय। आफताबनं 18 मे 2022ला श्रद्धाची संध्याकाळी 6च्या सुमारास हत्या केली अशी माहिती त्यानं स्वतःच या कबुलीनाम्यात दिली आहे। खर्चाच्या पैशांवरून श्रद्धाचं आणि आफताबचं भांडण झालं आणि त्या भांडणातून श्रद्धाची गळा दाबून हत्या केल्याचं आफताबनं या कबुलीनाम्यात म्हटलंय। आफताबनं दिलेल्या माहितीनुसार मार्च 2022 मध्ये श्रद्धा आणि आफताब मुंबईतून बाहेर पडले। पहिल्यांदा हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून असे फिरले। या फिरण्यात दोघांच्याकडे पैसा शिल्लक राहिलेला नव्हता। त्यातच त्यांच्यातले वाद विकोपाला गेले। जेवणाच्या खर्चाचे निम्मे पैसे मागितल्यानं श्रद्धाचा तिळपापड झाला आणि तिनं शिव्या दिल्या। श्रद्धाची शिवीगाळ ऐकून संतापलेल्या आफताबनं तिला जमिनीवर पाडलं आणि त्यानंतर तिचा गळा दाबून खून केला। खुनी आफताबनं आपल्या कबुलीनाम्यात नेमकं काय म्हटलेलं आहे आपण पाहूयात। त्यानं म्हटलंय, श्रद्धा आणि आफताबच्या नात्यामध्ये तणाव होता। तणाव निवळावा यासाठी बॅकपॅक ट्रिप करण्याचा निर्णय या दोघांनी मिळून घेतला। 29 मार्च पासून श्रद्धा आणि आफताब मुंबईतून बाहेर पडले। या दोघांनी एकत्रितपणे हरिद्वार, ऋषिकेश, डेहराडून, चंदीगड असा दौरा केला आणि चंदीगड नंतर हे पार्वत व्हॅली इथे गेले। दिल्लीच्या बद्री नावाच्या तरुणाची याच दरम्यान त्यांची ओळख झाली। दिल्लीत छत्तरपूर पहाडी या भागात बद्रीच्या घरी दोघंजण काही काळ राहायला होते। दोघांमधला वाद आणि भांडणं या दरम्यान चालू होती आणि त्यात वाढही झाली होती। या वादामुळे बद्रीनं दोघांनाही घर सोडायला सांगितलं। 16 मेला दोघांनी छत्तरपूर पहाडी या भागात एक घर भाड्यानं घेतलं। 18 मे रोजी दोघांमध्ये जेवणाच्या पैशांवरून मोठा वाद झाला। श्रद्धानं आफताबला शिवीगाळ केली असं त्यानं कबुलीनाम्यात म्हटलंय। राग अनावर झाल्यानं आफताबनं श्रद्धाची गळा दाबून हत्या केली। हत्येनंतर एक दिवस मृतदेह बाथरूममध्ये ठेवला होता। 19 मे रोजी आपण क्रेडिट कार्डवर फ्रीजर खरेदी केला असं आफताबनं या कबुलीनाम्यात नमूद केलंय। पुढे श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करून त्यानं फ्रीजरमध्ये ठेवले असंही त्यानं या कबुलीनाम्यात म्हटलंय।